वडकशिवाले तालुका मुरगुड येथील वटकेश्वर मंदिर परिसरात जागतिक रेडिओ दिनानिमित्त जुन्या काळातील रेडिओचं आकर्षक आणि माहितीपूर्व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाचं संयोजन शरद पाटील यांनी केलं होतं। 1930 पासून आजपर्यंत काळातील तब्बल 50हून अधिक रेडिओ संच चालू स्थितीत नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते। टीव्ही आणि इंटरनेट येण्यापूर्वी बातम्या, गाणी, नाटके आणि विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ हे एकच प्रभावी माध्यम होते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही रेडिओने मोलाची भूमिका बजावली। 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान गुप्त रेडिओ केंद्रावरून देशभर संदेश पोहोचवले जात होते। मोठ्या आकाराच्या जुन्या रेडिओपासून पुढे पॉकेट रेडिओ, ट्रान्झिस्टर आणि आता FM रेडिओपर्यंतचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडण्यात आला। आजही रेडिओ जिवंत ठेवण्यात ऑल इंडिया रेडिओ आणि विविध भारती यांसारख्या सेवांचा मोठा वाटा आहे, असं आयोजकांनी सांगितलं। सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले असलेल्या या प्रदर्शनात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भेट देत जुन्या काळातील रेडिओची माहिती जाणून घेतली। मुरगुडहून सर्जेराव भाट।